कमेंट्स करा, शेअर करा. तुम्हाला काय वाटत असेल तर मला कमेंट सांगा. आणि माहिती भेटली असेल तर शेअर करा. नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी तर मी अजूनही तुमच्यासोबत नमस्कार. आज आपण स्वामी समर्थ प्रकट दिनाचं महत्त्व आणि त्यामागची गाथा समजून घेणार आहोत. खरं तर हा फक्त एक दिवस नाही, तर एका दिव्य वचनाचा आणि अतूट श्रद्धेचा उत्सव आहे. चला तर मग या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीत, लाखो भक्तांसाठी हा एक प्रचंड मोठा आधार आहे, एक विश्वास आहे. आणि हेच अभिवचन आपल्या आजच्या या संपूर्ण विवेचनाचा केंद्रबिंदू आहे. पण मग मनात प्रश्न येतोच की हे इतकं शक्तिशाली अभिवचन देणारे गुरु नक्की आहेत तरी कोण? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट या दिवसाच्या मुळाशी घेऊन जातं. चला तर मग आधी आपण त्या दिव्य वचनामागच्या गुरूंचीच ओळख करून घेऊया. कारण हा दिवस नीट समजून घ्यायचा असेल तर ज्यांनी हे वचन दिलं त्यांचं स्वरूप आणि त्यांचं कार्य समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर स्वामी समर्थ हे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांना भगवान दत्तात्रेयांचा तिसरा पूर्णावतार मानलं जातं. ही संख्या त्यांच्या आध्यात्मिक परंपरेतलं त्यांचं महत्त्व दाखवते. आता पूर्णावतार म्हणजे नेमकं काय? तर याचा अर्थ होतो देवतेचा एक संपूर्ण अवतार. परंपरेनुसार श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थ हे तिसरे पूर्णावतार मानले जातात. आणि म्हणूनच त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणि यातली एक विशेष गोष्ट म्हणजे ही ओळख कोणी दुसरीकडे शोधलेली नाहीये. ही ओळख खुद स्वामींनीच सांगितली होती. त्यांनी स्वतःला यजुर्वेदी ब्राह्मण, काश्यप गोत्राचे आणि मीन राशीचे असल्याचं सांगितलं. यामुळे त्यांच्या दैवी अस्तित्वाला एक मानवी संदर्भही मिळतो. स्वामींच्या लीला तर खरंच अगाध होत्या. असं म्हणतात की भक्तांची जशी भावना असायची, ते ज्या रूपात त्यांना पाहू इच्छित त्याच रूपात स्वामी त्यांना दर्शन द्यायचे. काहींना ते विठुमाऊलीच्या रूपात दिसले, तर काहींना साक्षात विष्णूच्या. पण स्वामींची ओळख केवळ त्यांच्या या दैवी रूपापुरती नाहीये. त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि त्यांच्या सर्वज्ञतेची प्रचिती देणारी एक खूप प्रसिद्ध कथा आहे, जी त्यांच्या कार्यावर आणखी प्रकाश टाकते. ही गोष्ट आहे एका अशा भेटीची जिथे अध्यात्म आणि क्रांती एकत्र आले. हो, ही भेट होती स्वामींची आणि थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची. ते आपल्या सशस्त्र लढ्यासाठी स्वामींचे आशीर्वाद घ्यायला आले होते. तर झालं असं की फडके एक तलवार घेऊन आले होते. त्यांना वाटलं की स्वामींनी या तलवारीला नुसता स्पर्श जरी केला तरी आपली क्रांती यशस्वी होणारच. पण स्वामी तर अंतर्ज्ञानी होते. त्यांना माहीत होतं की हा लढा अयशस्वी होणार आहे. म्हणून ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी फक्त एका सेवेकऱ्याला ती तलवार जवळच्या एका झाडावर ठेवायला सांगितली. या एकाच कृतीतून त्यांनी फडक्यांना न बोलता सगळं काही सांगितलं की अजून योग्य वेळ आलेली नाहीये. यावरूनच कळतं की त्यांची शिकवण नेहमीच थेट शब्दात नसायची. आता या महान गुरूंची ओळख झाल्यावर आपण त्या विशेष दिवसाकडे वळूया, जो त्यांच्या आगमनामुळे साजरा केला जातो. काय आहे या प्रकटीकरणाच्या दिवसाचं महत्त्व? प्रकट दिन नावाप्रमाणेच याचा सरळ सरळ अर्थ आहे प्रकट होण्याचा दिवस. हा तोच दिवस आहे ज्या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट इथे पहिल्यांदा आले आणि तिथेच त्यांनी आपलं अस्तित्व स्थापित केलं. त्यांचं ते आगमनच एक उत्सव बनलं. आणि हा दिवस कधी येतो? तर आपल्या हिंदू नववर्षाच्या अगदी दुसऱ्या दिवशी, म्हणजे गुढीपाडवा साजरा झाला की दुसऱ्या दिवशी, चैत्र शुद्ध द्वितीयेला. त्यामुळे नववर्षाच्या उत्साहात आणखीनच भर पडते. बरं, या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व तर आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तो आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो. पाहूया भक्त हा उत्सव आणि उपासना कशी करतात. अक्कलकोट, जे स्वामींचं मुख्य स्थान आहे, तिथे तर या दिवशी विचारूच नका. एक मोठा उत्सव असतो. भव्य पालखी सोहळे निघतात, भजन कीर्तन होतं आणि सामूहिक प्रार्थनांनी सगळं वातावरण एकदम भक्तिमय होऊन जातं. पण आता प्रत्येकालाच काही अक्कलकोटला जाणं शक्य होत नाही, बरोबर ना? मग अशावेळी घरी राहून हा दिवस कसा साजरा करायचा? चला तेही जाणून घेऊया. त्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. घरच्या घरी पूजेची जागा स्वच्छ करून तिथे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. मग पंचामृताने अभिषेक करून त्यांना पिवळी फुलं, फळं आणि तुळस वाहावी. नैवेद्यासाठी पिवळ्या रंगाचा एखादा गोड पदार्थ ठेवावा. आणि शेवटी आरती करून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा.
आणि बघा, प्रकट दिनाची तयारी ही फक्त एका दिवसाची नसते. अनेक भक्त या दिवसासाठी एक विशेष दीर्घ साधना करतात. हा आकडा आहे 21. ही संख्या एका विशेष साधनेच्या दिवसांचं प्रतीक आहे, जी प्रकट दिनाच्या आधी केली जाते. हो, अनेक भाविक प्रकट दिनाच्या आधी तब्बल 21 दिवसांची नाम जप सेवा करतात. ही जणू काही त्या मोठ्या दिवसासाठीची एक आध्यात्मिक आणि मानसिक तयारीच असते. या 21 दिवसांच्या साधनेसाठी एक विशेष मंत्रही आहे, तो म्हणजे श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. या मंत्राचा जप पूर्ण श्रद्धेने केला जातो. म्हणजे यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर प्रकट दिन हा केवळ एक ऐतिहासिक दिवस नाही, तो एका अखंड श्रद्धेच्या प्रवासाचा उत्सव आहे. आणि हा उत्सव आपल्याला त्या एका शाश्वत वचनाची पुन्हा एकदा आठवण करून देतो. आणि ते वचन आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे एकच वाक्य आजही लाखो भक्तांना सामर्थ्य आणि शांती देतं. याच सकारात्मक विचाराने आज आपण इथे थांबूया. श्री स्वामी समर्थ. सगळ्या भक्तांना स्वामी भक्तांना माझ्याकडून शुभेच्छा. आज आपण स्वामीबद्दल जी काही माहिती असेल ती माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ती माहिती तुम्हाला सांगताना मला खूप आनंद होतो आणि ती मला आवडली असेल. सुट्ट्या लक्षमध्ये मी ती माहिती तयार केली आहे. आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा घेऊन. धन्यवाद.